साताऱ्याच्या छोट्याशा खेड्यातील ओंकार नावाचा मुलगा जन्मतःच मूकबधीर होता. त्याचे आई वडील मेंढपाळी करत जगत होते. ओंकार बोलू शकत नव्हता, ऐकू येत नव्हतं, पण त्याच्या डोळ्यात ज्ञानाची जिद्द होती. शिकायचं स्वप्न होतं. पण गावात अशी कोणतीच शाळा नव्हती जिथं त्याला समजून घेतलं गेलं असतं. त्याच्या शिक्षणाचा प्रवास सुरू होण्याआधीच थांबेल की काय अशी शंका सगळ्यांना वाटली. मात्र एक दिवस गावात डॉक्टर व्ही.एस. नेर्लेकर मूकबधीर विद्यालय इस्लामपूर विषयी ओंकारच्या वडिलांना माहिती मिळाली. तिथे मोफत शिक्षण, निवास, जेवण आणि सर्वात महत्त्वाचं मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी खास शिक्षण पद्धती आणि प्रेमळ शिक्षक. आईच्या डोळ्यात पाणी आणि वडिलांच्या चेहऱ्यावर आशा घेऊन ओंकारला इस्लामपूरला नेलं गेलं. शाळेत पहिल्याच दिवशी शिक्षकांनी त्याच्या डोळ्यातली चमक ओळखली. संकेत भाषा, चित्रमाध्यम, स्पेशल थेरपी. ओंकारला संवाद शिकवला गेला. तो हळूहळू स्वतःची ओळख बनवू लागला. शाळेच्या स्पर्धांमध्ये तो नेहमी पुढे राहत असे. शिक्षकांनी त्याला संगणक, कला आणि हातांनी बोलण्याचं, संकेत भाषेचा विशेष प्रशिक्षण दिलं. ओंकारनी राज्यस्तरीय मूकबधीर वक्तृत्व स्पर्धा जिंकली. डिजिटल डिझायनिंगमध्ये कौशल्य मिळवला आणि शेवटी पुण्यातील एका नामांकित IT कंपनीमध्ये नोकरी मिळवली. आज तो स्वतः मूकबधीर मुलांना शिकवतो, त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करतो. तो जिथून आला तिथे पुन्हा जातो, पण आता एक प्रेरणा घेऊन. ओंकारच्या आयुष्यात आवाज नव्हता, पण त्याच्या यशाचा गजर दूरवर ऐकू येतो. आणि या प्रवासामागे उभं होतं डॉक्टर व्ही.एस. नेर्लेकर मूकबधीर विद्यालय इस्लामपूर.